नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज ज्या पदाबद्दल आपण माहिती बघणार आहे ते पद म्हणजे काय आहे? डी-वाय-एस-पी, ए-सी-पी किंवा मराठीमध्ये जर त्याला म्हटलं तर पोलीस उपअधीक्षक. ठीक आहे. हे महाराष्ट्रामधलं एम-पी-एस-सीच्या अंतर्गत भरलं जाणारं वर्दीचं बरं का पोलीस डिपार्टमेंटमधलं सगळ्यात उच्च पद आहे. आणि ह्या पदासाठी जी परीक्षा पद्धती असते, पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय आहे, फिजिकल क्रायटेरिया काय असतो, एक्झाम म्हणजे परीक्षा पद्धती कशी असते, किती टप्प्यांमध्ये एक्झाम होते, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ज्या मुलांचं स्वप्न आहे, जे ग्रॅज्युएशनला आहे आता किंवा जे लास्ट इयरला आहे किंवा जे आता फर्स्ट इयरला पण असतील, का ज्यांना पुढे जाऊन एम-पी-एस-सी करायची आणि त्या माइंडसेटने ते अभ्यास करताय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण माहिती देणारा आहे. आणि संपूर्ण माहिती हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक पण सिंगल डाऊट पण नाही राहणार. एवढं बेसिक आणि एवढं डिटेलमध्ये मी घेईन. ठीक आहे. आधीचा डेप्युटी कलेक्टरचा पण आपण व्हिडिओ टाकला होता. ज्यांचं स्वप्न डेप्युटी कलेक्टर ते बघू शकता. काही पर्सनॅलिटी अशा असतात बघा, काही मुलं मुली अशा असतात का दबंग त्यांना वर्दी हवी असते. आणि वर्दी जर मिळवायची सगळ्यात टॉप मोस्ट पद जर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र म्हणजे राज्य लेव्हलला जी परीक्षा होती एम-पी-एस-सी त्याच्या अंतर्गत असेल तर ते कोणतं आहे? डी-वाय-एस-पी. जर तुम्ही देशाच्या लेव्हलला विचार केला तर पोलीस डिपार्टमेंटमधलं सगळ्यात उच्च पद कोणतं आहे? आय-पी-एस आहे. आणि जर राज्य लेव्हलला विचार केला तर डी-वाय-एस-पी आहे. ठीक आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे, तुम्हाला एक दिशा देणारे व्हिडिओ जे असतात ना, तेच आपल्या चॅनलवर टाकतो. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जो ग्रुप असेल त्यांना शेअर करा आणि लाईक करायला नक्की विसरू नका. आपण स्टार्ट करू ह्या पदाबद्दलची माहिती. डी-वाय-एस-पी, ठीक आहे. ए-सी-पी म्हणतो त्याला किंवा आपण मराठीमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणतो. ओके. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पद मला मिळवायचं असेल किंवा तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला परीक्षा कोणती द्यावी लागते किंवा ही परीक्षा कंडक्ट कोण करतं? तर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ही परीक्षा जी कंडक्ट करतं ते कोण कंडक्ट करतं? एम-पी-एस-सी म्हणजे काय? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे. ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. एम-पी-एस-सी ही एक बॉडी, एक संविधानिक संस्था आहे. ही हे काय करते? याच्यासाठीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा कंडक्ट करते. कोण करतं? एम-पी-एस-सी करते. आता तुम्ही म्हणाल एम-पी-एस-सीच्या अंतर्गत खूप साऱ्या परीक्षा होतात. मग त्याच्यामधले कोणत्या परीक्षेच्या अंतर्गत हे पद भरलं जातं? बघा, एम-पी-एस-सीच्या अंतर्गत महत्त्वाच्या कोणत्या परीक्षा होतात? एक तर एम-पी-एस-सी राज्यसेवा होती, सर्वात मोठी परीक्षा असते ती. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी गट ब परीक्षा असते, त्याच्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ हे पदं असतात. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी गट क असतं, त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असतील, उद्योग निरीक्षक असतील, असे पदं त्याच्या अंतर्गत भरले जातात. मग हे डी-वाय-एस-पी या पदासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेचं नाव काय आहे सर? तर राज्य सेवा परीक्षा किंवा त्याला आपण म्हणतो स्टेट सर्व्हिस एक्झाम. ओके. क्लिअर झालं? परीक्षा कोण कंडक्ट करतं? एम-पी-एस-सी कंडक्ट करते. त्याच्या अंतर्गत कोणती परीक्षा असते? त्या परीक्षेचं नाव काय आहे? तर राज्य सेवा परीक्षा किंवा स्टेट सर्व्हिस एक्झाम आपण त्याला म्हणतो. ओके. पुढचं बघा, ही परीक्षा दरवर्षी होते का? येस. तर दरवर्षी ॲड येते या परीक्षेची. ह्या परीक्षेची दरवर्षी ॲड येते आणि त्याच्या अंतर्गत विविध पदं असतात. त्याच्यामधलं हे एक पद आहे डी-वाय-एस-पी. म्हणजे एक डेप्युटी कलेक्टर असतं, डी-वाय-एस-पी असतं, तहसीलदार, नायब तहसीलदार असे अनेक 32 पदं आहे जवळ-जवळ. त्याच्यामधलं हे एक पद आहे डी-वाय-एस-पी. ठीक आहे. दरवर्षी याची परीक्षा होते. याचे फॉर्म सुटतात. ते फॉर्म तुम्हाला भरायचे असतात आणि फॉर्म भरल्यानंतर 3 टप्प्यांमध्ये याची एक्झाम होते. किती टप्प्यांमध्ये एक्झाम होते? तर 3 टप्प्यांमध्ये एक्झाम होते. पहिली जी परीक्षा असते ती कोणती असते? पूर्व परीक्षा असते. ठीक आहे. पहिली परीक्षा, आता तुम्ही फॉर्म भरलाय, सपोज तुम्ही फॉर्म भरलाय, फॉर्म सुटलेले तुम्ही फॉर्म भरलाय आणि फॉर्म भरल्यानंतर पहिली परीक्षा जी द्यायची असते तुम्हाला, काही डेट येते ते फॉर्म भरल्यानंतर डेट असते का ह्या डेटला आपली एक्झाम होणार आहे. तर ती पहिली परीक्षा असते, ती पूर्व परीक्षा असते. आपण त्याला किंवा प्रिलिम्स म्हणतो. काय म्हणतो त्याला? प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही जर आता ही पूर्व परीक्षा क्वालिफाय झाली तर त्याच्यानंतर कोणती परीक्षा असते? मुख्य परीक्षा तुम्हाला द्यायची असते. मुख्य परीक्षेनंतर तुमची मुलाखत असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक फिजिकल जे असते, फिजिकल क्रायटेरिया असतो, तो फिजिकल पण असते. ते फिजिकल क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करताय की नाही ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल. ओके. या 3 टप्प्यामध्ये एक्झाम होते, एवढं लक्षात ठेवा. आता ही परीक्षा तुम्हाला द्यायची, त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असतं, म्हणजे पात्रता काय लागते, तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कशामध्ये असलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो. पहिली महत्त्वाची गोष्ट पात्रता. बघा मित्रांनो, याची एक सिंपल पात्रता आहे. याच्यासाठी काय असं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन असलं पाहिजे असं काही नाही. फक्त एवढीच अट आहे का तुमचं रेकग्नाइज जी युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही काय पाहिजे? ग्रॅज्युएट झालेले पाहिजे. काय झालेले पाहिजे? ग्रॅज्युएट झालेले पाहिजे. म्हणजे तुमचं पदवीचं शिक्षण हे पूर्ण झालेलं पाहिजे. तुम्ही वाय-सी-एम-यूमधून जरी पदवी घेतलेली असली तरी चालेल. तुम्ही आर्टमध्ये घ्या, सायन्समध्ये घ्या, कॉमर्समध्ये घ्या,
तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, कुठलीही पण पदवी, फक्त एवढंच लक्षात ठेवा की ती रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधली पदवी असली पाहिजे. ठीक आहे. एवढी पदवी जर तुम्ही धारण करत असाल तर तुम्ही एमपीएससीची ही राज्यसेवा परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्याच्या अंतर्गतलं हे जे वर्दीचं तुमचं जे स्वप्न असतं किंवा सगळ्यात मोठं जे पद आहे पोलीस डिपार्टमेंट मधलं DYSP ते तुम्ही मिळवू शकता. काय ओके, क्लिअर झालं तुम्हाला इथं? आता तुमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली असेल का सर याच्यासाठी आम्ही जर लास्ट इयरला आहे, लास्ट इयरला आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर होय मित्रांनो, तुम्ही 100% भरू शकता. तर त्याचा क्रायटेरिया काय बघा, आता तुम्ही जर लास्ट इयरला आहे सपोज, ठीक आहे, तुम्ही आर्ट्स करताय, आर्ट असेल तुमचं किंवा कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तुम्ही लास्ट इयरला आहे किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, व्हॉट एव्हर तुम्ही जे पण ग्रॅज्युएशन करताय त्याच्या लास्ट इयरला आहे, तुम्हाला ही परीक्षा द्यायची, ठीक आहे. ही परीक्षा द्यायची तर त्याच्यासाठी जी प्रोफाईल, ती प्रोफाईल तुम्ही एमपीएससीवर जाऊन क्रिएट करतात, एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन, आणि ज्या वेळेला फॉर्म सुटतात त्यावेळेला तुम्ही जर फॉर्म भरला तुम्ही लास्ट इयरला असताना, तर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकतात. कोणती देऊ शकतात? त्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. पूर्व परीक्षा तुम्ही देऊ शकतात. ओके, प्रिलिमिनरी एक्झाम देऊ शकता. प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पूर्व परीक्षा जर तुम्ही पास झाले, सपोज आता बघा पूर्व परीक्षा झाली आणि पूर्व परीक्षेचा रिझल्ट आला 1-2 महिन्यानंतर आणि तुम्ही पास झाले, इथं जर तुम्ही पास झाले मित्रांनो, तर तुम्हाला ज्या वेळेला पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला मुख्य परीक्षेचे फॉर्म भरायचे असतात, त्यावेळेला तुमचं काय पाहिजे, ग्रॅज्युएशन जे आहे, ग्रॅज्युएशन ते कंप्लीट झालेलं पाहिजे. हा एकमेव क्रायटेरिया. म्हणजे तुम्ही लास्ट इयरला असताना 100% फॉर्म भरू शकता, पूर्व परीक्षा देऊ शकता, आणि जर तुमचा अभ्यास खूप चांगला असेल आणि तुम्ही पूर्व परीक्षा जर पास झाले, तर तुम्हाला ज्या वेळेला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट झालेलं पाहिजे. एवढी एकमेव अट आहे. ओके, क्लिअर झालं? आता पात्रतेबद्दल तुम्हाला मी सांगितलं. आता पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, ती म्हणजे वयोमर्यादा. ठीक आहे, वयोमर्यादा किती लागते याच्यासाठी, तर ही महत्वाची गोष्ट आहे पुढची. बघा मित्रांनो, आता इथं जी आहे वयोमर्यादा बघा, ठीक आहे, कमीत कमी वय तुमचं 19 असलं पाहिजे. ओपन साठी जास्तीत जास्त वय तुम्ही 38 वर्षापर्यंत DYSP ची जी पण परीक्षा आहे राज्यसेवा परीक्षा ती देऊ शकता. 38 म्हणजे कमीत कमी 19, जास्तीत जास्त किती आहे, जास्तीत जास्त जे आहे किमान एज किती पाहिजे, 19 पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आणि इतर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर त्यांच्यासाठी किती आहे, 43 वयापर्यंत तुम्ही देऊ शकतात. ओके, क्लिअर झालं वयोमर्यादा. म्हणजे हा बघा, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 38 पर्यंत तुम्ही ओबीसी असाल, एससी असाल, एसटी असाल, एनटी असाल, व्हॉटएव्हर तुमची जी पण कॅटेगरी असेल त्यांच्यासाठी काय वयोमर्यादा, 43 वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. क्लिअर झालं? ओके, चला आता पुढे जाऊ. पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे, आता आपण पात्रता बघितली, वयोमर्यादा बघितली. आता याच्यासाठी परीक्षेचे 3 टप्पे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. ओके, तर पूर्व परीक्षा जी आहे तिचा क्रायटेरिया म्हणजे तिची परीक्षा पद्धती कशी असते, किती पेपर होता, ते मी तुम्हाला आता सांगतो. बघा मित्रांनो, पूर्व परीक्षा आपण बघतोय, पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जी पूर्व परीक्षा देता तिचे 2 पेपर असतात. एक पहिला पेपर जो असतो जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा जो पेपर असतो तो सीसॅटचा पेपर असतो. म्हणजे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि तो क्वालिफाईंग असतो. ते पण मी डिटेलमध्ये सांगाल, तुमच्या मनामध्ये एक पण डाऊट राहणार नाही. ठीक आहे, आता जो पहिला पेपर आहे बघा मित्रांनो, तो म्हणजे पेपर 1. पेपर 1 तो कोणता असतो, जनरल स्टडीचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेला, 100 प्रश्न विचारले जातात. आणि ही 100 प्रश्न जे आहे ते किती मार्क्ससाठी विचारले जातात, 200 मार्क्ससाठी विचारले जातात. म्हणजे काय, एक प्रश्न हा किती मार्क्ससाठी असतो, 2 मार्क्ससाठी असतो. इथं क्लिअर झालं तुम्हाला? आता तुमच्या मनामध्ये ही शंका आली असेल की 100 प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातात, कसा असतो पूर्ण पेपरचा पॅटर्न, तो पण मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक पण डाऊट राहणार नाही, राहणार परीक्षेबद्दलचा. ओके, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओ फक्त पूर्ण बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता बघा, हे जे 200 मार्क्स मी तुम्हाला सांगणार, आणि त्याच्यानंतर जो दुसरा पेपर असतो तो असतो सीसॅटचा. त्याला म्हणतो आपण पेपर 2. हा क्वालिफाईंग स्वरूपाचा पेपर असतो. ते पण पुढे सांगणार आहे मी. आता 1 बाय 1 घेऊया. याच्यासाठी जी निगेटिव्ह मार्किंग लागते ना ती मित्रांनो 1/4 निगेटिव्ह असते. काय असते, 1/4 निगेटिव्ह. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तुमचे तर 4 प्रश्न, एका प्रश्नाचे तुमचे मार्क्स कट होतात. ठीक आहे, 1/4 निगेटिव्हला. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एक बरोबर प्रश्नाचे तुमचे मार्क्स तिथं कट होतात, कमी होतात. ओके, इथं दिलेले आहे बघा, 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. ठीक आहे, प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे. थोडं लक्षात ठेवा. ओके, क्लिअर झालं?
आता बघा पेपर 1 कशा स्वरूपाचा असतो. आता पूर्वपरीक्षा मी तुम्हाला सांगितलेली आहे. पूर्वपरीक्षेमध्ये एक असतो पेपर 1, दुसरा असतो पेपर 2. पेपर हा 2 असतो, हा पेपर 1 असतो. हा पेपर 1 काय असतो रे? जनरल स्टडीचा असतो किंवा सामान्य अध्ययनाचा पेपर असतो. आणि दुसरा हा पेपर जो असतो हा सीसॅटचा पेपर असतो. सीसॅट आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता, पॅसेज वगैरे त्या गोष्टी असतात. आता जीएसचा पेपर कसा असतो? त्याच्यामध्ये जे 100 प्रश्न विचारले जातात, जे 100 प्रश्न 200 मार्क्ससाठी विचारले जातात, हे कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघणार आहे. बघा ह्या चार्टमध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर बघा 15 प्रश्न जे असतात मित्रांनो, 15 प्रश्न हे पॉलिटीवर विचारले जातात. तर राज्यशास्त्र त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. 15 प्रश्न किती मार्क्ससाठी असतात? 30 मार्क्ससाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असतो. पुढचे 15 प्रश्न असतात इकॉनॉमिक या विषयावर, इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न. विज्ञान सगळ्यात जास्त वेटेज असलेला विषय हा विज्ञान जे आहे आपलं 5वी ते 12वी पर्यंतचं जे विज्ञान आपण शिकलोय त्याच विज्ञानामधले त्याच बेसिसवर प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न असतात? 20 प्रश्न विचारले जातात 40 मार्क्ससाठी. ओके. करंट अफेअर्सचा प्रश्न विचारले जातात किती? 15 प्रश्न विचारले जातात. एक वर्षाच्या जवळपास मागच्या, आता जर तुम्ही ह्या वर्षी पेपर देताय तर तुम्ही 2025 मध्ये पेपर देताय, तर 2024 ते 2025 म्हणजे जून पासून, तर आता जर सपोज जून मध्ये एक्झाम आहे दोन, आता बघा आता जी होणार आहे ना पूर्वपरीक्षा ही कधी होणार आहे? जवळजवळ आपली 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. आता 9 नोव्हेंबरला 2025 ची पूर्वपरीक्षा होणार आहे. मग याच्यासाठी चालू घडामोडी कोणत्या केल्या पाहिजे? तर 2025च्या सर्व चालू घडामोडी कराव्या लागतील आणि 2024 मधल्या काही 3-4 महिन्यांच्या तुम्हाला कराव्या लागतील. म्हणजे 12 ते 15 महिन्याच्या चालू घडामोडी ज्या मागच्या असतात त्या विचारल्या जातात. ओके, हे तुमचं क्लिअर झालं. हिस्ट्री या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास असतो, मध्ययुगीन इतिहास असतो आणि मॉडर्न हिस्ट्री असते, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास असतो आणि महाराष्ट्राचा इतिहास. असे 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी. जिओग्राफी म्हणजे भूगोल आपण त्याला म्हणतो, 15 प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण त्याला म्हणतो, त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. असे टोटल 100 प्रश्न विचारले जातात 200 मार्क्ससाठी. कोणता? जनरल स्टडी मध्ये, जीएस मध्ये. ओके, हा झाला पेपर 1. ओके, आता पेपर 2. पेपर 2 कशा पद्धतीचा असतो बघा. आता त्याच्या आधी तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुमच्या मनामध्ये ही पण शंका आली असेल का एवढे सगळे विषय आणि आम्ही तर ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आहे किंवा काही लास्ट इयरला असतील किंवा काही मुलं 12वीलाच असतील आणि त्यांना अभ्यास करायचा आहे, तर अभ्यासाची सुरुवात डायरेक्ट तुम्ही काय करा, स्टँडर्ड सोर्सेस वाचण्यापासून करू नका. तुमच्या डोक्यामध्ये एकच असलं पाहिजे का माझं जे बेसिक आहे ते बेसिक क्लिअर झालं पाहिजे. आणि बेसिकचे सगळ्यात चांगले पुस्तकं कोणते? इंग्लिशमध्ये अभ्यास करत असाल तर एनसीईआरटी, जर मराठीमध्ये करत असाल तर आपले 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे ते स्टेट बोर्ड आधी वाचायला घ्या मित्रांनो. मला जर अभ्यासाची सुरुवातच करायची असेल तर कोणत्या कोणत्या विषयाचे स्टेट बोर्ड वाचायला घ्यायचे तुम्हाला माहिती? राज्यशास्त्राचे, आता पॉलिटीचे स्टेट बोर्ड आहे, इकॉनॉमिक्सचे स्टेट बोर्ड आहे, काही सायन्सचे स्टेट बोर्ड आहे 5वी पासूनचे. करंट अफेअर्स हा विषय तुम्हाला नंतर करायचा असतो, तो लगेच नसतो करायचा. ठीक आहे. इतिहासाचे स्टेट बोर्ड आहे, भूगोलाचे स्टेट बोर्ड आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण पण येतं. हे सगळे स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायला घ्यायचे. तुम्हाला वाटत असेल हे वाचणं कसं वाचायचंय, कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे हे तुम्हाला माहित नाही, तर आमची ही स्टेट बोर्डची बॅच मित्रांनो फक्त 80 तासाची बॅच आहे. किती? 80 तासाची ही बॅच आहे. 80 तासामध्ये आम्ही सर्व संपूर्ण स्टेट बोर्ड कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये डिटेलमध्ये हा जे पोस्टर याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. 5वी पासून तर 10वी पर्यंतचे सर्व विषयाचे जे स्टेट बोर्ड एमपीएससी साठी गरजेचे ते सर्व स्टेट बोर्ड शिकवले आहे. खूप एक्सपिरियन्स फॅकल्टीने शिकवलेली बॅच आहे. ठीक आहे. फक्त किती फी आहे याची? 3,999 ची बॅच तुम्हाला फक्त 1499 ला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्या आता ही तुम्हाला वाटेल ही बॅच कधी सुरू झाली, काय आहे ही बॅच? तर ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे. हे प्ले स्टोरवर जाऊन स्वाध्याय अकॅडमी टाकायचं, तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामधली स्टेट बोर्ड बॅच ही तुम्हाला घ्यायची आहे आणि याच्यानुसार या स्टेट बोर्ड बॅच मध्ये तुमचं संपूर्ण स्टेट बोर्ड कव्हर होईल मित्रांनो. तुम्ही जर बेसिक पासून अभ्यास करता, म्हणजे जर तुम्ही सुरुवात करत असाल अभ्यासाची तर बेसिक पासून करा. हात जोडून सांगतो, कारण तुम्ही ही चुकी नका करू डायरेक्ट स्टँडर्ड बुक वाचायला जाल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला स्टँडर्ड बुक मधलं तुमचा बेसिक कच्चा असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी बेसिक क्लिअर होणार नाही. तुमची सुरुवात जी झाली पाहिजे ती इथून झाली पाहिजे. ठीक आहे. कारण पूर्वपरीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. म्हणजे काय, आता बघा 100 प्रश्न विचारले जातात 200 मार्क्ससाठी. म्हणजे काय, एक प्रश्न असतो. आता प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असते. म्हणजे काय, प्रश्न विचारला जातो त्याच्या अंतर्गत 4 ऑप्शन दिले जातात. त्या 4 ऑप्शन मधून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा असतो आणि ते जर उत्तर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला मार्क मिळतात. म्हणजे काय, एमसीक्यू पॅटर्न मध्ये एक्झाम असते. पूर्वपरीक्षा ही एमसीक्यू पॅटर्न मध्ये असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे. तुम्ही 12वीला सीईटी दिलेली असेल त्या पद्धतीचं असतं.
क्वेश्चन 4 ऑप्शन त्याच्यातून उत्तर काढायचं. हे झालं पूर्व परीक्षेबद्दलचं. पण जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले तर मुख्य परीक्षा ही कशी असते, वर्णनात्मक असते, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असते. तुम्हाला रायटिंग करायची असते ते मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे, क्लिअर झालं. स्टेट बोर्ड करा तुम्ही, नक्की मी रिकमेंड केले स्टेट बोर्ड करा. तुम्हाला असं वाटत असेल का प्रश्न कसे येतात पूर्व परीक्षेला, प्रश्न कसे विचारले जातात, तर 2018 पासूनचे जेवढे पण प्रश्नपत्रिका झालेले आहे 2025 पर्यंत, त्या सर्व प्रश्नपत्रिकांची ही बॅच आहे. फक्त फी किती याची, 499 रुपये. म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्ही जर 2000 रुपये खर्च करायची तुमची तयारी असेल, बघा 1-1 लाखाचे क्लास असतात लोकांचे, ते सांगत नाही मी तुम्हाला. 2000 रुपये जर तुम्ही खर्च केले तर तुमचं बेसिक क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात आणि बेसिक काय हे सगळं तुमचं कव्हर होईल. ठीक आहे, स्वाध्याय अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता. काय अडचण आली तर ह्या नंबरवर कॉल करा, तुमच्याशी तुम्हाला पूर्ण हेल्प केली जाईल. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर ह्या नंबरवर तुम्ही बोलू शकता. ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता पेपर 1 आपण बघितलं. आता पेपर 2, हा पेपर 2 जो आहे हा सीसॅटचा पेपर असतो. सीसॅटचा पेपर, ठीक आहे, हा क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो. काय, क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो. क्वालिफाईंग म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला 200 पैकी, आता 200 मार्काचा हा पेपर असतो. 80 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्काला असतो. किती, 2.5 किंवा 2.5 मार्काला असतो. असे 80 प्रश्न 200 मार्कसाठी असतात. त्याच्यामधले बघा 50 प्रश्न हे पॅसेजवर असतात. पॅसेज दिला जातो, त्या पॅसेजवर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. असे 10 पॅसेज असतात. ठीक आहे, असे टोटल किती, 50 प्रश्न हे पॅसेजवर असतात. एकदम इझी असतात, एकदम 8वी 10वी लेवलचे पॅसेज असतात. त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग हे 25 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आणि डिसिजन मेकिंग तुम्हाला एक कंडिशन दिली जाते, त्याच्यातून तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो. ते पण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात बरं का, पूर्ण MCQ पॅटर्न मध्ये असतात. ते 5 प्रश्न विचारले जातात. असे टोटल 200 मार्क्सचा हा पेपर होतो. याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पाडायचे असतात हे क्वालिफाय होण्यासाठी, 66.66 एवढे मार्क्स तुम्हाला पाडायचे असतात. तेव्हा तुम्ही हा पेपर क्वालिफाय होता. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, जर तुम्हाला इथं 65 मार्क पडले 200 पैकी, तर तुमचा पेपर 1 हा चेक होत नाही, तुम्ही इथं फेल होता. तुम्हाला हे क्वालिफाय करावंच लागतं. 66 प्लस मार्क म्हणजे 66.66 म्हणजे 200 पैकी 66.66 प्लस मार्क्स तुम्हाला पाडावेच लागतात. तरच तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे पेपर 1 जो आहे त्याच्यावर मेरिट ठरतं. म्हणजे हा पेपर तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे आणि तुमचं जे मेरिट लागणार आहे ते मेरिट कशा बेसिसवर लागतं, ते मेरिट लागतं पेपर 1च्या बेसिसवर. ठीक आहे, पेपर 1च्या बेसिसवर. जो GSचा पेपर मी सांगितला, 100 प्रश्न जे 200 मार्क्ससाठी असतात पेपर 1चे. ठीक आहे, हा पेपर 1 आहे. हा पेपर 2 जो असतो हा सीसॅट आहे, हा क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 66.66 एवढे मार्क्स पाडावेच लागतात. हा पेपर चेक होतो पहिल्यांदा. हा पेपर तुम्ही पास जर झाले, क्वालिफाय झाले, तर तुमचा हा पेपर चेक होतो पेपर 1 आणि याच्यावर तुमचं मेरिट लागतं फायनल. मागच्या वर्षीचं जे मेरिट लागलं होतं 2024चं, ते 117.50 मार्क्स एवढं लागलं होतं. 2023चं जर मेरिट बघितलं तर ते 108 होतं. ठीक आहे, 2023चं हे 2024चं 108 म्हणजे 24चं 117.50 होतं, 23चं 108 होतं आणि 22चं जे होतं ते किती होतं, 106 मेरिट होतं. किती, 200 पैकी हे पेपर 1चं मेरिट होतं. आता तुम्हाला क्वालिफाय करायचं, याचे काही मार्क्स पकडले जात नाही मित्रांनो. हा फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचा असतो आणि पेपर 1च्या मार्क्सवर फायनल मेरिट लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, जर 200 पैकी तुम्हाला 2024ला ज्या मुलांना 117.50 याच्यावरती मार्क असतील तर तो, किंवा 117.50 मार्क्स असतील तर तो पूर्व परीक्षा पास झाला होता आणि त्याने मुख्य परीक्षा दिली. ओके, हे झालं ओपन कॅटेगरीचं मेरिट. याच्यामध्ये SC ST असेल, OBC असेल, याचा थोडाफार मेरिटमध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो. ओके, ते कॅटेगरीनुसार तुमच्या जागा किती काय त्याच्यानुसार मेरिट आपल्याला कमी जास्त लागताना दिसतंय. ठीक आहे, हे ओपनचं तुम्हाला सांगितलं. क्लिअर झालं आता तुम्हाला पेपर 1. आता पूर्व परीक्षेबद्दल तुमचं पूर्णपणे एक पण सिंगल डाऊट तुमच्या मनामध्ये राहिला नसेल. आता बघा मित्रांनो, तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. मुख्य परीक्षा जी असते सगळ्यात मोठा टप्पा असतो. 1750 मार्क्सची ही मुख्य परीक्षा असते. किती, मेन्स एक्झाम त्याला आपण म्हणतो किंवा मुख्य परीक्षा आपण त्याला म्हणतो. ओके, क्लिअर होतंय. मेन्स एक्झाम किती मार्क्सची असते, 1750 मार्क्सची असते आणि ही पूर्णपणे लेखी असते. काय, लेखी म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह असते. डिस्क्रिप्टिव्ह आपण त्याला म्हणू, वर्णनात्मक म्हणतात त्याला. बघा स्पेशल शब्द डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला हे पेपर लिहायचे असतात. ते पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची असते, MCQ पॅटर्नची, आणि मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असते, रायटिंग करायची असते.
आता तिचा पॅटर्न कसा असतो ते बघा. तिच्यामध्ये पहिले जे 2 पेपर असतात हे लँग्वेजचे पेपर असतात, भाषेचे पेपर असतात. मराठी आणि दुसरी भाषा तुम्ही चूज करू शकता, ती इंग्रजी. ओके. 300 मार्क्सचे क्वालिफाईंग पेपर आहे बरं का. हे पण क्वालिफाईंग असतात मुख्य परीक्षेमध्ये. हे तुम्हाला क्वालिफाय करावंच लागतात. हे का असतात रे? तर तुमचं भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे का नाही बेसिक. फक्त 25% गुण पाडायचे असतात तुम्हाला 300 पैकी. म्हणजे 300 पैकी जर 25% म्हटले तर तुम्हाला 75 मार्क्स मराठीला आणि 75 मार्क्स इंग्लिशला तुम्हाला पाडायचे असतात. मग तुम्ही क्वालिफाय होतात. ठीक आहे. हे म्हणजे काय असतात, हे क्वालिफाईंग असतात मराठी आणि इंग्लिशचे. 300 मार्क्सचे पेपर असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो, बऱ्याच गोष्टी असतात, ते लेटर रायटिंग असतं, बरंच दिलेलं असतं. मराठीचं बेसिक बेसिक, इंग्लिशचं जे तुम्ही 10वी 12वीला जे केलं तेच असतं सगळं. आणि 25% 300 पैकी 75 मार्क पाडणं एकदम इझी असतं. 100% पडतातच. तुम्ही साधं जर लिहून आले तरी पडतात. त्याच्यामुळे घाबरायचं नाही याला. हे क्वालिफाईंग असतं. 75 मार्क्स पाडायचे असतात 300 पैकी. ते आरामात क्वालिफाय होता तुम्ही. मग तुमची खरी मुख्य परीक्षा जी आहे, जे 1750 मार्क्स तुम्हाला मी म्हटलो, ती इथून सुरू होते. बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असतं, पहिला जो पेपर असतो तो निबंधाचा असतो. त्याला आपण एसे म्हणतो इंग्लिशमध्ये. एसे जो असतो तो किती मार्क्सचा असतो? 250 मार्क्सचा एसे असतो. पहिला पेपर कशाचा असतो? निबंधाचा असतो. 3 तास तुम्हाला वेळ दिला असतो आणि 3 तासामध्ये निबंध लिहायचे असतात तुम्हाला. ठीक आहे. हे निबंध आता हे निबंध तुम्हाला त्याचे पेपर पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आता ह्या वर्षी पेपर झाल्यानंतर तुम्हाला कळेल असते. ठीक आहे. कारण पहिल्यांदा असं झालेलं आहे, पॅटर्न चेंज झालेला आहे. पूर्वी काय होतं, एमपीएससीची मुख्य परीक्षा पण ऑब्जेक्टिव्ह होती, एमसीक्यू होती. पण आता ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली, यूपीएससी सारखा पॅटर्न केलेला आहे. त्याच्यामुळे आता पहिला पेपर जो होईल आता 2025 पासूनच हा पॅटर्न लागू झाला आहे. तुम्हाला पहिला पेपर आल्यानंतर कळेल का निबंध कसे विचारले जातात, काय. तर एवढंच लक्षात ठेवा, 250 मार्क्सला निबंध विचारले जातात पहिला पेपर. त्याच्यानंतर जे 4 पेपर असतात, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4, त्याला आपण म्हणतो GS1, GS2, GS3, GS4 किंवा जनरल स्टडी लॉंग फॉर्म आहे त्याचा. आता हे बघा, हे सामान्य अध्ययन 1 जो असतो हा 250 मार्क्सचा असतो. सामान्य अध्ययन 2 250 मार्क्स, सामान्य अध्ययन 3 250 मार्क्स आणि सामान्य अध्ययन 4 जो आहे तो पण 250 मार्क्स. प्रत्येकी 3 तास वेळ तुम्हाला दिला जातो पेपर लिहिण्यासाठी. ठीक आहे. आता हे सामान्य अध्ययन 1 मध्ये काय असतं, हिस्ट्री जिओग्राफी असतं, कल्चर असतं, आर्ट अँड कल्चर, आपली संस्कृती वगैरे वगैरे. याच्यामध्ये काय असतं रे, याच्यामध्ये पॉलिटी असतं किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन विचारले जातात. याच्यामध्ये इकॉनॉमी, सायन्स, पेपर 3 मध्ये काय असतात, इकॉनॉमी, सायन्स, ॲग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात याच्यामध्ये. ठीक आहे. आणि पेपर 4 जो आहे हा इथिक्स इंटिग्रिटीचा असतो. म्हणजे तुमची नैतिकता चेक केली जाते. तुम्ही नैतिक आहात का, तुमचे विचार नैतिकतेला धरून आहेत का, त्याच्या बेसिसवर हा पेपर असतो. ठीक आहे. 250 मार्क्सचा. आणि त्याच्यानंतर आता हे 1000 मार्कचे झाले बघा. हे 4 पेपर 1000 मार्कचे, निबंध 250 मार्क्सचा, 1250 मार्क्स झाले. आणि 500 मार्क्सचा काय असतो, ऑप्शनल पेपर असतो मित्रांनो. काय असतो? ऑप्शनल पेपर असतो. मग हा ऑप्शनल पेपर कोणता असतो, हा तुम्हाला निवडायचा असतो. आता बघा, तुम्ही जर ॲग्रीचे असाल, ॲग्री ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल निवडू शकता. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही लॉ हा निवडू शकता. तुम्ही बॉटनीमध्ये बीएससी वगैरे काय केलेलं असेल ते निवडू शकता. म्हणजे तुम्हाला चॉईस असते तिथं, तुम्हाला कोणता ऑप्शनल निवडायचा. त्या ऑप्शनलची लिस्ट पण दिलेली आहे मी इथं बघा. ही लिस्ट आहे बघा. ॲग्रिकल्चर असेल, ॲनिमल हजबंडरी, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, असे 26 विषय टोटल, 26-27. ठीक आहे. ह्या विषयामधून तुम्ही कोणताही विषय ज्याच्यामध्ये तुमची कमांड आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय, तर मी खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. सोशिओलॉजी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, तुम्ही कोणता एक ऑप्शनल निवडायचा असतो. ऑप्शनल निवडल्यानंतर त्या ऑप्शनलचे 2 पेपर असतात. एक पेपर 1 असतो, पेपर 1, आणि दुसरा जो असतो तो पेपर 2 असतो. पेपर 2 हा असतो 250 मार्क्ससाठी आणि हा असतो 250 मार्क्स. ओके. असे 500 मार्क्सचा ऑप्शनल असतो. आता तुम्हाला इथं क्लिअर सांगून देतो 1750चं डिव्हायडेशन कसं असतं बघा. निबंध जो आहे, निबंध किती मार्क्ससाठी? 250 मार्क्स. GS1 आपण म्हणतो, GS2, GS3, GS4 आणि ऑप्शनल जो आहे, ऑप्शनल मधला पेपर 1 P1 म्हणतो मी याला, आणि ऑप्शनल मधला पेपर 2. ठीक आहे. आता हा GS1 जो असतो हा 250 मार्क्सचा, GS2 जो असतो हा 250 मार्क्सचा, GS3 हा 250 मार्क्सचा, GS4 250 मार्क्स, पेपर 1 ऑप्शनलचा हा 250 मार्क्सचा असतो, पेपर 2 हा पण 250 मार्क्सचा असतो. याची जर टोटल काढली तुम्ही तर किती? 1750 मार्क्सची ही मुख्य परीक्षा होते.
मेन्स एक्झाम होते मित्रांनो. काय मेन्स एक्झाम किती मार्क्सची होते? 1750 मार्क्सची होते आणि 1750 पैकी मेरिट लागतं. जर तुम्ही त्या मेरिटमध्ये बसला तर ते मेरिट तुम्ही क्वालिफाय केलं तर तुम्ही कशासाठी पात्र होतात? मुलाखतीसाठी पात्र होतात. ओके, ठीक आहे, क्लिअर झालं इथं. आता बघा पुढचं जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलाखत. बघा, मुख्य परीक्षा क्वालिफाय झाल्यावर तुम्ही मुलाखतीस काय होतात रे? पात्र होतात आणि मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जातं. आणि ही मुलाखत किती मार्क्सची असते सरांना मॅम? ही असते 275. किती? 275 मार्क्सची ही मुलाखत असते. त्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू म्हणतो. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही जे जर सपोज तुम्ही मेरिटमध्ये आले आणि तुम्ही DYSPच्या मेरिटमध्ये जर बसत असले, तुम्हाला चॉईस विचारली जाते, तुम्हाला पहिलं कोणतं पद पाहिजे, तिथं चॉईस पण मागतात ना. मग तुम्ही जर पहिलं DYSP टाकलं आणि तुम्ही DYSPच्या मेरिटमध्ये बसले तर तुम्ही काय होतात रे? इथं DYSP होतात किंवा ACP होतात. ठीक आहे, DYSP होतात. ठीक आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढचं बघा, पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्याच्यासाठी फिजिकल क्रायटेरिया आहे. म्हणजे तुमची उंची वगैरे या सगळ्या गोष्टी इथं बघितल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर बसत असाल तरच तुम्ही ह्या पदासाठी पात्र असतात. बघा, मुलांसाठी जी उंची लागते ती किती लागते? 165 सेंटीमीटर. 165 सेंटीमीटर तुमची उंची लागते आणि अनवाणी बरं का, चप्पल न घालता 165 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती न फुगवता किती पाहिजे? 84 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे फुगवण्याची कॅपॅसिटी किती पाहिजे? छाती 5 सेंटीमीटर पाहिजे. हे झालं पुरुषांसाठी किंवा मुलांसाठी झालं. आता मुलींसाठी बघा, 157 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे मुलींसाठी. ज्या पण मुलींचं स्वप्न असेल DYSP व्हायचं तर त्यांच्यासाठी 157 एवढी हाईट लागते. अनवाणी बरं का, तुम्ही आता ते हाय हिलचे सँडल वगैरे घालून तुमची उंची चेक नाही होत. तुम्हाला अनवाणी तुमची हाईट चेक केली जाते इथं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, 157 सेंटीमीटर तुम्हाला हाईट लागते. हे झालं फिजिकल क्रायटेरिया. ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसले पाहिजे DYSP साठी. ओके, क्लिअर झालं. आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय रे? तर तुम्हाला पगार, तुम्ही जर आता DYSP झाले तर तुम्हाला पगार किती असतो हे सगळ्यांना उत्सुकता असते का? पगार किती असेल? हे क्लास 1चं पद आहे बरं का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? क्लास 1चं पद आहे आणि हे क्लास 1च्या पदाला पगार किती असतो? पगार किती असतो तर बघा, याची पगाराची रेंज जी असते, जो बँड असतो सॅलरी बँड तो S20 असतो. 56,100 ते 1,77,500 ह्या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी मिळते. म्हणजे आता तुमची जर सुरुवातीला तुम्ही जर DYSP होऊन रुजू झाले तर सुरुवातीला तुमच्या हातात सॅलरी, इन हँड सॅलरी किती असते ते तुम्हाला सांगतो. तुम्ही DYSP तर बघा, ही 80,000 ते 85,000 ह्या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळते. ठीक आहे, या पदासाठी किती? 80,000 ते 85,000 हे 7th पे कमिशन नुसार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर हा पगार तुमचा वाढ होईल. हे तुम्हाला 7th पे कमिशन नुसार 80 ते 85,000. तुम्हाला ही रेंज का सांगितली मी मित्रांनो? कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे DA वगैरे जो असतो, ठीक आहे, जो महागाई भत्ता वगैरे जे भत्ते असतात ते वेगवेगळे असतात. मुंबईमध्ये थोडीशी वेगळी सॅलरी बघायला भेटते आपल्याला. थोडा ग्रामीण जिल्हा असेल तर थोडीशी वेगळी असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, तर 80 ते 85,000 पर्यंत तुमच्या हातामध्ये सॅलरी मिळते DYSP या पदासाठी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ही महत्वाची गोष्ट आहे. नंतर तुमची दरवर्षी तुमचं काय होतं? सॅलरी इन्क्रीमेंट होत जाते. ठीक आहे, हे झालं पगाराबद्दलचं. आता तुम्हाला कामाचं स्वरूप काय असतं? तुमचं कामाच्या जबाबदाऱ्या काय काय असतात बघा. तर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे. ज्या उपविभागामध्ये तुम्ही DYSP म्हणून नेमले गेलेले आहात तिथले काय असते? तिथली लॉ आणि ऑर्डर तुम्हाला मेंटेन करायची असते. कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला राखायची असते तिथली. ही महत्वाची जबाबदारी असते. गंभीर गुन्ह्याची चौकशी व नियंत्रण तुम्हाला करायचं असतं तिथलं. पोलीस ठाण्यांवरचं नियंत्रण. आता तुम्ही ज्या उपविभागात DYSP असाल, तुमच्या अंतर्गत काही पोलीस ठाणे असतात, काही पोलीस स्टेशन असतात, त्याचे तुम्ही हेड असतात. तिथं तुम्हाला काय करायचं असतं? देखरेख ठेवायची असते की इथलं काम व्यवस्थित चालू आहे का? काही व्यवस्थित कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित पाळली जाते का तिथं? या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बघता. ठीक आहे, जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करायचे. जिल्हा अधिकारी तुमच्या उपविभागामध्ये काही घडलंय, काही घटना घडली, त्याच्यावर काही ऍक्शन द्यायची असेल तर जिल्हा अधिकारी काहीतरी आदेश देऊ शकतो ना तुम्हाला. जो कलेक्टर असतो तो आदेश देऊ शकतो आणि त्यावेळेला तुम्हाला ती जबाबदारी पार पाडावं लागते. जिल्हा अधिकारी जसं सांगेल तसं तुम्हाला तिथं जाऊन करायचं असतं. जे ऍक्शन घ्यायचे असतात त्या घेऊ शकतात तुम्ही. ओके, मोठ्या घटनांमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व करतात. एखादी घटना घडलेली, पूर्ण पोलीस फोर्स नेमला गेलाय तर त्याचे तुम्ही नेतृत्व करता तुमच्या उपविभागामध्ये. ठीक आहे, टीम लिडर असतात तिथं. म्हणजे मोठी जबाबदारी असते खूप. त्या अंतर्गत खूप सारे PSI काम करतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तुमच्या अंतर्गत PSI असतात, त्याच्या खाली कॉन्स्टेबल, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तुम्ही सगळ्या याचे हेड असतात तिथं. हा, हे कळलं? तुमच्या तुमच्या अंतर्गत API असतात, PI असतात, हे सगळं तुमच्या अंतर्गत असतात DYSP.
हं? आता याचं प्रमोशन कसं होतं बघा मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डी-वाय-एस-पी म्हणून तुम्ही सिलेक्ट झाले, तर याचं जे प्रमोशन असतं ना, प्रमोशन मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. प्रमोशन हे बऱ्याच साऱ्या क्रायटेरियावर डिपेंड असतं. तुम्ही कितव्या वर्षी तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, हा एक क्रायटेरिया असतो. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेले, तो पण क्रायटेरिया असतो. त्या कॅटेगरीमध्ये जागा व्हॅकंट किती आहे, सगळ्या गोष्टी. त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर बसत असाल, तर अशा पद्धतीचं प्रमोशन असतं. आता बघा, डी-वाय-एस-पी वरून तुम्ही काय होतात, ॲडिशनल एस-पी होतात. ॲडिशनल एस-पीचं प्रमोशन काय असतं, एस-पी असतं. एस-पी नंतर तुम्ही डी-आय-जी होतात आणि आय-जी लेव्हलला पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही 22व्या वर्षी डी-वाय-एस-पी झालेले, जर तुम्हाला तसंच काय म्हणतात त्याला व्हॅकन्सी वगैरे तसं जर भेटत गेला, तर तुम्ही आय-जी लेव्हलपर्यंत पण जाऊ शकता बरं का. हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जे यू-पी-एस-सी मधलं जे आय-पी-एस पद आहे, आय-पी-एस पद आहे, ह्या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. आय-पी-एसला जे पॉवर्स असतात, तर तुम्ही प्रमोशननी ह्या लेव्हलपर्यंत जाऊ शकता. तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. पण सगळ्यात हायेस्ट प्रमोशन जे असतं, जे आय-जी लेव्हलचं असतं, ते तुम्ही जर खूप कमी वयामध्ये 22व्या वर्षी झालेले, व्हॅकन्सी वगैरे, तुमचं काम खूप चांगलं आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसले, तर तुम्ही आय-जी लेव्हलपर्यंत जाऊ शकतात. हे सगळं झालं प्रमोशनबद्दलचं. ओके. तर आता ही डी-वाय-एस-पी पदाबद्दलची मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली ए टू झेड, म्हणजे पात्रतापासून तर पूर्ण प्रमोशनपर्यंत पगार सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर तुमचं स्वप्न असेल राज्यसेवा करायचं आहे, एम-पी-एस-सी करायची आहे, तर मी जे सांगितलेलं आहे एकदम बेसिकपासून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये एक पण डाऊट राहिला नसेल. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला मी सांगितलंय सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाची माहिती आपण टाकतो चॅनलवर. तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी आमच्या स्वाध्याय टीमकडून खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. काही अडचण आली तर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही. ठीक आहे. चला आता व्यवस्थित अभ्यास करा. स्टेट बोर्डपासून तुमची सुरुवात करा. बेसिकपासून जर करायचं असेल. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.